पुण्यामध्ये रुग्णालयात अपुऱ्या आरोग्य सेवेचा मुद्दा विधानसभेमध्ये आज मांडला गेला। आरोग्य विभागातल्या रिक्त पदांना लवकरच भरलं जाईल असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत माहिती देत म्हटलंय। अनेक खासगी हॉस्पिटल असून सुद्धा त्या खासगी हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो त्या पेशंटचे इन्शुरन्सचे पैसे आणि त्याच्याजवळचे पैसे संपल्यानंतर त्यांना त्वरित शासकीय हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं। त्या हॉस्पिटलला अटकाव करणार का, त्याचा उपचार या त्याच खासगी हॉस्पिटलमध्ये करणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि पुणे शहरामध्ये आत्ता 2 महापालिकेच्या माध्यमातून 2 हॉस्पिटल ही आता उभी राहत आहेत। त्यांचं काम खूप शीघ्र संत गतीने चालू आहे। ते शीघ्र गतीने चालू करून ती लवकरात लवकर सर्वसामान्य रुग्णांकरता कधीपर्यंत उपलब्ध होणार। पुणे येथील जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून वेळोवेळी तपासण्या होत असतात। तरी देखील कुठे काही हलगर्जीपणा किंवा रुग्णांवरती काही कशा प्रकारचे अन्याय झाले असेल तर त्यावरती सुद्धा आपण तशा पद्धतीच्या कारवाई करू। ससून खरं वैद्यकीय शिक्षणच्या अंतर्गत येतं, परंतु प्रत्येक ठिकाणी ICU बेड संख्या वाढवून रुग्णांना लोकाभिमुख अशा पद्धतीचं आपलं आरोग्य विभाग काम करत आहे। रुग्णांना कशाही प्रकारच्या हलगर्जीपणा होणार नाही, दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण सर्व काम करत आहोत। तरी सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या सूचना सगळ्या पुणे शहराच्या बाबतीत पुढच्या 10 वर्षांमधल्या रोडमॅप सुद्धा आपल्याला लवकरच सांगण्यात येईल आणि तशा पद्धतीने त्याच्यावर काम सुद्धा झालेलं आपल्याला दिसणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।